संघाला. तर बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी युसुफ सय्यद शेवटच्या अंतिम सामन्याला सुरुवात करतो. तर भविष्यकाल पहिला गोलंदाज सज्ज होईल सतेंद्र भंडारी मिस्टर पॉली आणि दोन सलामी बॅटर एका बाजूला मितेश तर एका बाजूला विशाल. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल अप्रतिम ज्यांनी खेळी साकारले तो सलामी बॅटर विशाल स्ट्राईकवर. पंच नक्की समीर खान लेग स्पिनरचा कॉल करतायत. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. सतेंद्र भंडारी पहिला षटकाचा पहिला चेंडू घेऊन विशाल साडी पहिला चेंडू हलक्या बॅटने पुश केला गेलाय. सतेंद्र थोडा थांबला निशांत आला होता परंतु एकेरी धावणी श्री गणेश केला गेला. बहुशकाल एक सिंगल धावणी श्री गणेश केला गेला. सतेंद्र भंडारी प्रतिभा गोली मागवा सज्ज होतील. त्यावेळेस हलक्या बॅटिंग घ्यायचा प्रयत्न चेंडू पार बंद झालाय. दीपेश पाटील जेव्हा चेंडूवरती पंचा लेग बाईचा कॉल दर्शवत असताना लेग बाईच चेंडूमध्ये एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. फलकावर धाव जाऊन पोहोचेल. पण पाहू शकाल दोन चेंडू दोन धावा धावफलकावर आहेत. विशाल ऑन स्ट्राईक सलामी बॅटर. त्यावेळेस ऑनसाइडला फटका सुरेख आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडू पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय हर्षच्या माध्यमातून. परत एकदा वेगाने परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे ससावते. धावसंख्या दोन पोहोचेल. धावफलकावर 3 पोरस संख्या सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचा करूया आपण वेलकम. तसंच प्रवीण म्हणजेच मोन्या सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना त्यावेळेस ऑन साइड घ्यायचा प्रयत्न पॉली आला चेंडूला घात करताना स्वतःवर निराश आहे आणि स्वतःवर काहीतरी सांगतोय ही चुकी केली आहे. एकदम नक्कीच परिपूर्ण केली. आपण स्वतः बोलणं खूप गरजेचं आहे. 24 तासामध्ये फक्त अर्धा तुम्ही स्वतःला द्या आणि स्वतःशी बोला. तरी स्वतःशी बोलणं खूप गरजेचं आहे जीवनामध्ये. यावेळेस पंचायत दोन्ही हा समांतर धावातील एक अवांतर धावफलक एकने पुढे सहसावते. धावसंख्या दोन पोहोचेल 5 लॉस ऑफ 0 विकेट. पहिला षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. काय फटका सजवलाय तेवढा चांगला शतक म्हणावा लागेल आणि यावेळेस थोडीस नाट्यमय क्रिकेट पुढे सरसावले होते विशाल परंतु कुठली धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. नॉन स्ट्रायकर बॅटर मितेश आणि 5 चेंडू 5 धावा धावफलकावर. पहिला चेंडू आला निर्धाव या षटकामधला. हलक्या बॅटने फक्त पुश केला गेला. मेनू आलाय थोडासा खराब शब्द बरोबर बॅकअप खूप सुरेख होता खेळाडू हर्षांचा. पहिला षटक संपला गेलाय. एका षटकाची समाप्ती धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 6 बिनगडी बाद. तर एका षटकाची समाप्ती धावांची गोष्ट की धावा लगावल्या गेल्या 6. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर दीपेश पाटील सज्ज होत आहेत. ज्युनियर दीपेश पाटील सज्ज होतील गोलंदाज माखवर. त्यावेळेस सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू पाहू शकाल. पॉली चेंडूला सोडतायत. विकेट्सवर येऊन लागेल का हा प्रश्न आहे. परंतु हा चेंडूवाला निर्धाव नक्की साई कृपा दहिसर हा संघ खूप सुरेख अप्रतिम खेळ साकारतोय. दीपेश पाटील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न चेंडू निघून जातो. डिक्लेअर झोन साठी धावफलक एकने पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल 7 या अंकावर. मागील सामन्यामध्ये जीएनसी संघ पराभूत झाला परंतु जावेद पटेलने शेवटच्या षटकामध्ये रोमांच आणलं होतं. रंग भरला होता 3 चौकार लगावून. ऑफ साइडला फटका सुरेख खेळला गेला. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल निशांत चुरी यांच्या माध्यमातून. 7 धावा धावफलकावर 1.3 चेंडूचा खेळ संपला गेला. हलक्या बॅटिंग खेळला गेलाय आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षण ऋतिक आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं ऋतिकच्या माध्यमातून. धावसंख्या एकने पुढे सहसावते. धावसंख्या लावून पोहोचेल 8 या अंकावर. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला.
तर बघा आपण दीपेश आहे ज्युनियर दीपेश पाटील दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली गेली फटका सुरेख आहे गॅप मध्ये विशालच्या पॅड मधून खणखणीत दर्जेदार चौकार धन्यवाद इसे तो 12 धाबा दाफकावर या चेंडूवर चौकार नक्कीच झाला शेवटचा चेंडू अजून टाकण्यासाठी सज्ज होतील रिवाज करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूवाला निर्धार नाही की सरळ बॅटने धाबा येतात बॅट वाकडी करणं गरजेची होती का षटक क्रमांक 2 संपले गेले 2 षटकांच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा आहेत बिनगडी बाद 12 येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी इनिंग्स मध्ये आपण पाहतोय राजेश छत्रपती चषक 2024 आजची दुसरी रात्र अंतिम सामना जो संघ विजय होईल सुपर 8 मध्ये पोहोचणारा 5वा संघ आपल्याला पाहायला भेटेल आतापर्यंत 4 संघ नक्कीच सुपर 8 मध्ये पोहोचले किंगफिशर भीमनगर संघर्ष मुरबे तसंच पहिला शिवसाई सरावली आणि संजय फायटर पॅराडाइज ए असे 4 संघ आहेत एका बाजूला सायकोपा दहिसर तर एका बाजूला बेटेगाव कुठला संघ असेल 5वा संघ आपल्याला भेटेल या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये पोहोचणारा उद्याच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण 18 संघ खेळताना पाहायला भेटतील 18 संघांमधून 3 संघ क्वालिफाय होतील सुपर 8 मध्ये अंतिम दिवसामध्ये सुपर 8 चे सामने पाहायला भेटतील आणि एक संघ बनेल चॅम्पियन या स्पर्धेमधला नितेश आपण पाहतोय प्रणयचा हा पहिला चेंडू ऋतिक थोडासा मागे येऊन शतरक्षण करतो पण एक धाव वेगाने परिपूर्ण केली गेली धावसंख्या 1 ने पुढे सहसावते धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 नक्कीच कधी कधी असं क्षेत्रक्षण घातक ठरतो आपल्या संघासाठी का बॅकवरून मागे जाऊन क्षेत्रक्षण करणं कधी चेंडू डायव्हर्ट झाला फटका सुरेख होता तेवढा चांगला क्षेत्रक्षण केलं गेला ते म्हणजेच डॉट बॉल ओहो हो सुरेख चेंडू डॉट बॉल नक्कीच आलाय काय फटका सजवलाय पायावर चेंडू होता आणि आल्ला चेंडूला तसंच पाठवून दिलं सीमारेच्या पार खणखणीत कणखर चौकार 4 3 2 1 धन्यवाद डीजे मास्टर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 विशालच्या पाठून खूप सुरेख चौकार पाहायला भेटला पायावर चेंडू होता आणि कल्याणच्या मनगड सानी चौकार पाठवून दिला यावेळेस ऑफच्या बाहेर ठेवायचा प्रयत्न होता प्रणय यांचा व्हाईट बॉल नक्कीच 15 शोध असताना धावसंख्या 18 चेंडूची गोष्ट केली चेंडूचा खेळ संपले गेले 4 तिसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल फटका सुरेख आहे तेवढाच प्रयत्न चांगला तर चेंडू निघून जायचा सीमारेच्या पार चौकार 4 तर या षटकामध्ये 2 चौकारल्या 2 निर्धावाल्या 1 वाईड 1 सिंगल अशा प्रकारे 10 धावाल्या पहिल्या 5 चेंडू मागे अजूनही शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल 22 धावा दाफकाला लागला गेला शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल या षटकामधला विशाल आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत 3 चौकारच्या मदतीने यावेळी लहान चेंडू होता सो ब्युटिफुल आणि सो एलिगेंट अशा प्रकारे फटका लगावला गेला विशालच्या बॅट मधून लागोपाठ हा तिसरा चौकार धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 लॉस ऑफ 0 विकेट दॅट इज चला स्पीड अप करा प्लीज बाईचा संघ 26 धावा दाफकावर आहेत बेटेगाव संघाच्या संघटनाने टॉस जिंकला प्रथम स्वीकार केला क्षेत्रक्षण आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पॉलीने चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकात दीपेशने चांगली गोलंदाजी केली पण या षटकामध्ये तब्बल 14 धावा जमा केल्या गेल्या आणि 26 धावा दाफकावर आहेत येणारे 6 चेंडू निशांत चुरी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय
निशांतवर नजरा असतील जर या षटकामध्ये 10-12 धावा आल्या तर बेटीगाव संघ वर्चस्व गाजवेल का हा प्रश्न निर्माण होईल, परंतु उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. शेवटचे 6 चेंडू 26 लॉस ऑफ 0 विकेट. उलटाच बॉल थोडासा फंबल झाला, खेळाडू परत एक धावनकच परिपूर्ण केले. धावसंख्या पुढे 27 धावा धावफलकाला लगावले गेले. अजूनही येणारे 5 चेंडू विशाल चांगले बॅटिंग करते आपल्या संघासाठी. आता पण तब्बल धाव बनवले गेले विशालच्या बॅट मधून. 13 चेंडू 20 अंकावर खेळतोय. 4 चौकारच्या मदतीने सुरेख फलंदाजी विशाल. नाव विशाल आहे, काम सुद्धा विशाल करतोय आपल्या संघासाठी. बॅकफुटला आलाय, फटका खेळला होता. ज्युनियर दीपेश पाटील चढला, फील्ड करतो, फेकी करतो, एकदम नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 28 धावा, 1-1 धाव. खूपच महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी. उलटा चेंडू होता, मिनेश पाटील चुकी दबाव. आपण पाहतो मोठ्या सामन्याचा दबाव आहे आणि एक धावनकच परिपूर्ण केले. जर चेंडू हातामध्ये आला तर कुठं कुठे नितेश बाद झाला असता, परंतु धावसंख्या पाहू शकाल 29. 3 चेंडू खेळ संपला गेला. आपण सांगतो की जेव्हा जेव्हा किचन मध्ये कुकरवर प्रेशर होते तेव्हा तेव्हा सिटी वाजते, आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळाडूवर प्रेशर होते तेव्हा तेव्हा चुकी होते. यावेळेस प्रेशर आहे, दबाव आहे खेळाडूंवर, कारण की चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतात बेटीगाव संघाचे खेळाडू. चौथा षटक मार्ग असतं. पहिल्या 3 चेंडू 3 धावा खर्च केला. 29 धावा धावफलकावर. इकडून जर या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर 6-7 धावा जर जमा केल्या 30-35 धावाचा पाठलाग करणं खूप अवघड जाईल तसं संघाला. यावेळेस फटका सुरेख केला गॅपमध्ये चेंडू 5वा चौकार. आपण पाहतोय विशालच्या बॅट मधून. विशालची बॅटिंग जर आवडली असेल तर नक्की झाला पाहिजे. सुरेख बॅटिंग करतात विशाल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 33. येणारे शेवटचे 2 चेंडूचे खेळ बाकी असेल. स्पीडअप करायचंय. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. 3 पंच आपण पाहू शकाल. ऑफिशियल पंच प्रशांत पाटील, धीरज मोरे, समीर खान असे 3 पंच मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच आहेत. आणि पहिली स्पर्धा पाहतो ज्यामध्ये 3 ऑफिशियल पंच बोलवले गेले. 2 चॅनलवर स्पर्धा युट्यूब लाईव्ह पाहू शकाल आपण. गोलंदाज सज्ज झालेत. बॅटच्या हातीकडे नक्कीच लगावली. धाव घ्यायचा प्रयत्न, एक धाव नक्कीच परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल, कारण यावेळेस दुसरी धाव घेतली जाणार नाहीये. चपलता नक्कीच दाखवली. पॉलिने नॉन स्टॅकेट वर थ्रो केल्या गेल्या. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली. मितेश आपण पाहतोय एक चांगला रोल निभावतात. आता त्यांनी 2 चेंडू निर्धाव खेळलेत आणि तब्बल 5 अंकावर बॅटिंग करतात. 7 चेंडू 5 वर बॅटिंग करत असताना मिस्टर 6 वर बॅटिंग करतात मितेश. 7 चेंडूंनी 7 चेंडू 6 शेवटचा 3 चेंडू या इनिंग्स मधला. 34 धावा धावफलकावर आहेत, ते म्हणजेच बेटीगाव संघ. मागील सामन्यात 34 धावा त्यांनी डिफेंड केलं. तर इनविन्सिबल संघासमोर यावेळेस गडी बाद होईल का, परंतु वेगाने धाव. आपण सांगतो क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं, आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं तरी सुद्धा दम लागतं. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त धावले विशाल आणि 1 धाव परिपूर्ण केली गेली. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर. येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये 9ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये, आणि पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 36 धावांचा.
चलो 36 धावांचा पाठलाग करायचा आहे साई कृपा दहिसरे संघाला. त्याला पंच सजवा लगेच सामना सुरुवात करायची आहे. चला सामना सुरुवात करायची आहे. तो विशाल पहिल्या षटकामध्ये निशांत चुरी स्ट्राइक वर. पहिला चेंडू क्रॉस बॅट आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. 3 धावा आपल्या संघाने वाचवल्या. पेटेगाव संघाचा खेळाडू आपण पाहतोय जिन्मेश. अप्रतिम क्षेत्ररक्षण सुरेख रित्या क्षेत्ररक्षण केले गेले. धाव संख्या आपण पाहतोय 1 धाव. निशांत चुरी आणि दीपेश पाटील यांच्यावर नजर असेल. खास करून निशांतवर जिम्मेदारी असेल. चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 चेंडू बनवायचे 35 अजून या सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज झाला मिस्टर विशाल. यावेळेस पाहू शकाल चेंडू सुटला थोड्या तोंडामधून आवाज आला होता की चुकीचा चेंडू टाकलाय का आणि पंचाने दशोदशा रॉंग चेंडू आहे. व्हाईट बॉल दर्शवला गेला. 1 चेंडू 2 धावा. धाव 1 चेंडू 2 धावा अजून बनवायचे. 34 येणारे चेंडू असतील 23. फटका सुरेखा आहे आणि चेंडू निघून गेल्याचा सीमारच्या पार आलाय. खनखर चौकार 4. तीन चेंडू 2 चेंडूंनी 6 धावा. धावफलकावर मिनिश पाटील नक्की चेर करतायत ज्युनियर दीपेश पाटील. आपण पाहतोय नक्की लाईटचा इफेक्ट कुठे कुठे आहे आणि अप्रतिम बॅटिंग करतायत मिस्टर ज्युनियर दीपेश पाटील. सुरेखरित्या लाईट्स लगावले गेले ते म्हणजे साहित्य नेहमी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल होता. खेळला गेला आणि पॉइंट रिझन मध्ये आलाय. चौकार 4. धावसंख्येवर पोहोचेल. धावफलकावर 10. नक्की चेंडू पंचांकडे अपील केली होती. पंचांनी दाखवलं की शेवटच्या क्षणाला चेंडू डीप झालाय आणि पॉइंट रिझन मध्ये चेंडूला खेळला गेला आणि हा बॅक टू बॅक दुसरा चौकार ज्युनियर दीपेश पाटीलच्या बॅटमधून आलाय. सुरेखरित्या बॅटिंग करतायत. जी गरज होती ना ती गरज नक्कीच पात्र पार करतायत. चांगली सुरुवातीची गरज होती. पहिल्या 3 चेंडू मध्ये 10 धावा जमा केल्या गेल्या. 1 सिंगल 1 व्हाईट बॉल 2 चौकार 2 चेंडू 8 वर बॅटिंग करतायत मिस्टर ज्युनियर दीपेश पाटील. त्यावेळेस हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न जिन्मेश पाहता पण चेंडूवर आले. एकदम नक्कीच परिपूर्ण केले गेले. धावसंख्येवर पोहोचेल 11 11 येणारे अजूनही 11 धावा धावफलकावर. त्यावेळेस चुकी केली आहे बॅटरने. पाहू शकाल ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता. बॅटची आतलीकडे नक्की दगावली. टॅप झाला चेंडू. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. चेंडूला फुल करतात. डॉट बॉल. 5 चेंडू 11 धावा धावफलकावर. आणि यावेळेस पाहू शकाल ऑफ्टोनच्या बाहेर आहे का चेंडू पंच दर्शवतात परंतु गोलंदाज स्वतः समोर पंचांनी DRS घेतलाय.
आणि डीआरएस घेतले गेले पंचांनी दर्शवले की गोलंदाज स्वतः समोर आले होते. त्यानंतर हा डिझाईन धीरज मोरे आहेत नक्की थर्ड अंपायर आमच्यावर जोडले गेले आणि डिझाईन देतील पाहू शकाल. आणि पंचायतीने दोन्ही हात फैलवले. व्हाईट बॉल दिला गेला. दर्शक तिकडे सहसा 12 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. स्क्रीनवर दाखवलं जातं खूप ऑफनच्या बाहेर चेंडू होता. व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. विपुल घरात आहेत. 40 प्लसचे खेळाडू यष्टींच्या मागे सूर्य चेंडू गॅदर करत असताना प्री क्वार्टर सामना जो संघ विज्युअल क्वार्टर फायनल प्रवेश करेल बॅट फ्लिक केला गेला. खेळाडू आला तो चुकी करतायत परत एक धाव वेगाने परिपूर्ण केली गेली. दर्शक जाऊन पोहोचेल धावफलक तब्बल लगावले गेल्या. 13 धावा. येणारे चेंडू असतील 18 चेंडू बनवायचे 23. गाडीचे 13 धावा धावफलकावर आहेत. एक षटकाचा खेळ संपला गेले. 13 धावा धावफलकावर येणारे 18 चेंडू बनवायचे 23. 7.67 सरासरी गाठायची आहे. वैभवाला यावेळेस फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मितेश आपण पाहतोय. जेवढा चांगला फटका होता तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आपल्या खेळाडूकडून. डॉट बॉल आलाय. नक्कीच चुनामध्ये चेंडू टाकला जाईल कारण की दव पडलाय. खाजन आहे आणि नवीन चेंडू दिलेला होता. 7व्या चेंडूवर चेंडू पूर्णपणे आपला रंग सोडतोय. मातीच्या कलर मध्ये चेंडू नक्कीच निर्माण झालाय. आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केले गेले. मितेशच्या माध्यमातून येणारी अजूनही 17 चेंडू बनवायचे 23. निशांत चुरी 4 चेंडू 2 वर बॅटिंग करतायत. तसं 3 चेंडू 9 वर बॅटिंग करतायत ज्युनियर दीपेश पाटील. पोरस संख्या सुद्धा मॅच आनंद घेत असताना पाहतोय आपण. आहा लांबून घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू आलाय निर्धाव. डॉट बॉल आणि पाहू शकाल बॅट्समननी डीआरएस घेतलाय. बॅटरने डीआरएस घेतलाय प्रशांत झरिया. पंचांचा कॉल नक्कीच लिगल डिलिव्हरी आहे परंतु डीआरएस घेतल्या. पंचांच्या या डिसिजनला चॅलेंज केले गेले बॅटर निशांत चुरीच्या माध्यमातून. अन्य डिजिटल आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. राजे शिव छत्रपती ग्रुप आयोजित अप्रतिम स्पर्धा आहे आणि खूप प्रचलित स्पर्धा आली. मागील 2 रात्रीपासून पाहतो पण स्पर्धा अप्रतिम रित्या प्रतिसाद भेटलाय 48 संघांचा आणि डीआरएस होतो समाप्त. रिव्ह्यू लॉस्ट बॅटिंग करणाऱ्या संघाचा. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि वैभव यांची गोष्ट वन मॅनची 45 संघासाठी खूप सारे क्रिकेट खेळलंय या खेळाडू. नो पॅकर जेव्हा संघ खेळायचे तेव्हा फुलटॉस चेंडू होता परंतु ब्लॉक म्हणून खेळायचा प्रयत्न केलाय आणि वैभवला चेंडू मला वाटतं दिसला नाहीये कारण की कुठं ना कुठे हॅलोजीची लाईट डोळ्यामध्ये आली असेल. वैभव दर्शवत आहेत परंतु चांगला क्षेत्रक्षण म्हणावा लागेल आणि पंचांना सुद्धा चेंडू दिसला नाहीये सांगतायत. ब्रेक चेंडू होता. आहा काय गोलंदाजी काय गोलंदाजी. छोटा तीर वार करे गंभीर. काय गोलंदाजी करतायत वैभव आपल्या संघासाठी. 4 चेंडू निर्धाव टाकले गेले. येणारे 14 चेंडू बनवायचे 23 हा सामना जिंकण्यासाठी. हलक्या बॅटने पुश केला गेला. वैभव स्वतः गोलंदाज आले परंतु चेंडू बॅटर धावत असताना रंगाला लागला. पंचांकडे अपील करतायत. सरळ धावत असताना बॅटर विकेट खेळपट्टीवर धावता असं कळवत आहेत. विपुल आपण पाहतो. विपुल गरज 40 प्लसचे खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीमध्ये खूप सुरेख SRG प्रणालीकडून ते क्रिकेट खेळतायत. नक्कीच मागील वीक मध्ये दर्शनीय उछळीच्या स्पर्धेमध्ये 1 चेंडू 1 धावाची गरज असताना अर्षद बारी याला क्लीन बॉल केलं होतं सेमीफायनल मध्ये. असा खेळाडू आपण पाहतोय आणि मेगा फायनल मध्ये संघाला पोहोचवलं होतं. आपण पाहू शकाल थोडासा बदल करता क्षेत्रक्षणामध्ये विशाल. ऑन साइडला 3 खेळाडू आहेत. ऑफ साइडला 4 खेळाडू सजवले गेले. 3 चेंडू 9 वर बॅटिंग करतात. कुठने कुठे दबाव जे चेंडू निर्धाव खेळले निशांत चुरीने तो दबाव विशालवर असणार आहे. या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये मात्र 1 धावा खर्च केला. 13 चेंडू 22 आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल.
फुलटॉस चेंडू आणि फटका सुरेख. हे 5 चेंडू सुरेख टाकले. शेवटच्या चेंडूवर चौकार लगावून त्याचा प्रेशर रिलीज केला बॅटरने. 9च्या सरासरीने बनवायचे 18. येणाऱ्या 12 चेंडू मागे कुठलाही गडी बाद झाला नाहीये दैसर संघाचा आणि दबाव अजूनही दोन्ही संघावर समसमान आहे. दोन्ही संघांना समसमान संधी आहे सुपर 8 मध्ये जाण्याची. कुठला संघ जाईल राजे छत्रपती चषकामध्ये सुपर 8 मध्ये 5वा संघ या आजच्या रात्रीमध्ये भेटेल. नक्कीच येणारे 12 चेंडू सांगून जातील. बेटेगाव संघ फक्त 6 मिनिटं 20 सेकंद तुमच्याकडे 2 षटक टाकण्याची दक्षता आपण घ्यायची आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू आणि तब्बल 13 वर बॅटिंग करतायत ज्युनियर दीपेश पाटील आणि पाहू शकाल 8 चेंडू मात्र 3 वर बॅटिंग करतायत निशांत चुरी, ज्यांची बॅट पहिल्या सामन्यामध्ये सुरेख बोलली होती तर मागील 2 सामन्यात त्यांची बॅट शांत आहे. 12 चेंडू आणि बनवायचे 18. नवीन गोलंदाज मितेश. मितेशचा पहिला चेंडू ऑप्शनला टॅप केला गेला. वैभवची हाईट फॅक्टर कमी पडली. चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. आला नशिबाचा चौकार. फलंदाज निशांत चुरीच्या बॅटमधून 4. दरवाडीचे पहिला चेंडूवर चौकार. येणारे अजूनही 11 चेंडू बनवायचे. 14 सामना समीकरण खूप रंगतदार झाला कारण की मागील 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार. 11 चेंडू बनवायचे. 14 सामना जिंकण्यासाठी आणि यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. आपण सांगतो हिट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से आणि चौके का जवाब विकेट से. अशा प्रकारे प्रत्युत्तर दिला गेला. सुरेख अप्रतिम दर्जेदार कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाज मितेशच्या माध्यमातून. निशांत चुरी ची बॅट शांत केली गेली. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल संघनायक मिस्टर मिनीश पाटील. येणारे 10 चेंडू बनवायचे 14. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी एका बाजूला साई कृपा दहिसर तर एका बाजूला सरकार 11 बेटेगाव. कुठे जाईल हा सामना? बेटेगाव की दहिसर? कुठला संघ जाईल सुपर 8 मध्ये? येणारे 10 चेंडू सांगून जातील. नक्की राजे छत्रपती चषकामध्ये प्रत्येक संघाला नक्कीच ओढ आहे. कुठला संघ बनेल चॅम्पियन? येणाऱ्या 28 तारखेच्या रात्री 1:30 ते 2 वाजता आम्हाला माहित पडेल कुठला संघ बनेल चॅम्पियन पहिल्या पर्वाचा. अप्रतिम मेहनत घेतली गेली आहे ते म्हणजे राजे छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. सुरेख सुरेख अप्रतिम दर्जेदार चेंडू. डॉट बॉल 22 वर 1. षटक क्रमांक 3रा मार्ग असतो. येणारे 9 चेंडू बनवायचे 14. 9-14 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच दोन्ही संघांना ओढ आहे की सुपर 8 मध्ये पोहोचलं जाईल का? पहिला बक्षीस क्रमांक 50,000, दुसरा बक्षीस क्रमांक 25,000, तिसरा आणि चौथी बकरी का बक्षीस क्रमांक 10,000 दिले जातील या स्पर्धेमध्ये. यावेळेस ऑप्शनच्या भारतीय चेंडू धावांचा खेळला गेला. बघूया खेळाडू आले. चेंडू फील्ड करतील प्रति एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 23. चेंडूची गोष्ट चेंडूचा खेळ संपला गेला 4. ज्युनियर दीपेश पाटील इम्प्रेस केलंय. 4 चेंडू 13 वर ते बॅटिंग करतात. त्यांच्यावर नजरा असतील. येणारे चेंडू 8 चेंडू बनवायचे 13. 8 बॉल 30 खराब चेंडू यावेळेस पाहायला भेटतो आपल्याला. नो बॉल. यावेळेस रिटर्न गिफ्ट म्हणावं लागेल. मितेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता परंतु एक नो बॉल आणलाय. समीकरण बदललं गेलंय. येणारे 8 चेंडू बनवायचे 11. 8-11चं समीकरण आलाय. मिनीश पाटील 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतायत. यावेळेस टॅप केला गेला. धाव घ्यायचा प्रयत्न विपुल चेंडूला फील्ड करतात. फेकी केली गेली. मिनीशची डाईव्ह लगावली परंतु फलंदाज गॉन. डीसी होतो ऑन. 25 लागणारा दुसरा हादरा द्यायचा संघाला. साठी आले परंतु दीपेश स्ट्राइकवर 7 चेंडू 11ची गरज. 7 बॉल 11. कधी बेटेगाव कधी दहिसर, कधी दहिसर कधी बेटेगाव. मनाची धुकधुक धडधड नक्कीच वाढली गेली दोन्ही संघाच्या खेळाडूंची.
त्यावेळेस क्राकर ज्युनियर दीपेश पाटील एक जबाबदारीची इनिंग तो साकारतोय आणि चौथा चौकार त्याच्या पॅडमध्ये पाहायला भेटलाय. सुरेख बॅटिंग करतात दीपेश पाटील. समीकरण बदलले गेले. 6 चेंडू बनवायचे विजयासाठी अजूनही 7. 6 बॉल 7 रन्स टू विन. फुट इन फिट असा खेळाडू 6 चेंडू 7 धावा डिफेंड करायचे. बेटेगाव संघाचा एकही गडी बाद झाला नव्हता. 2 गडी बाद झाले ते म्हणजे दहिसर संघाचे. एक मिनिटाचा कालावधी बाकी असेल. दक्षता घ्या. 1 मिनिटामध्ये 6 चेंडू पूर्ण करायचे ही दक्षता घ्यायची आपण. त्यावेळेस ऑनसाइडला खेळला गेला. धाव घ्यायचा प्रयत्न फेकी नक्कीच केली गेली परंतु एक धाव परिपूर्ण केले गेले. 5 चेंडू 6 धावा तुम्हाला काढावाच लागतील कंपल्सरी चेसिंग. अगर 2 गडी बाद झालेत साई कृपा दहिसर संघाचे. एक मिनिट जरा पंच चर्चा करतायत. पंच चर्चा करतायत. मितेश पंच दर्शतील प्लीज. पंच चर्चा करतायत. आपण 3 मिनिटाचा वेळ आहे कारण की जे डीआरएस घेतलं होतं त्याच्यामध्ये खूप वेळ गेला होता. ही दक्षता घ्या. अजूनही 5 चेंडू बनवायचे. 5 बॉल 6 रन टू विन. 5 चेंडू 6 धावांची गरज. त्यावेळेस जर का बॅटिंग करायचा प्रयत्न धाव घेतला काय घडले गेले फलंदाज गॉन. यावेळेस दीपेश पाटील मैदानाच्या बाहेर. मोठा मासा गळ लागलाय तो म्हणजे दीपेश मैदानाच्या बाहेर. सामन्यामध्ये रंगत सामन्यामध्ये रोमांच आणला गेलाय. नक्कीच राजे शिवछत्रपती चषकामध्ये हाच तर रोमांच आहे. येणारे 4 चेंडू 6 धावांची गरज. 4-6 सामना कुठे जाईल नक्कीच पहा. एका बाजूला सरकारी बेटेगाव तर एका बाजूला साई कृपा दहिसर. अप्रतिम दर्जेदार सामना. 4 चेंडू 6 धावांची गरज. मागील मॅचचा हिरो ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. नक्की ऋतिक रोशनने 2000 मध्ये कहोना प्यार काढला होता. त्यांनी नाव रोशन केलं होतं. त्यावेळी साई कृपा दहिसर संघाचा खेळाडू ऋतिक आलाय परंतु संघाचं नाव रोशन करेल का. येणारे 6 चेंडू आणि 4 चेंडू 6 धावांची गरज. आणि पाहू शकाल ऋतिकच्या वडिलांचं नाव रोशन आहे हे सुद्धा आम्हाला माहित पडलं. बघा 4 चेंडू 6 धावांची गरज. 4 बॉल 6. 4 बॉल 6 रन टू विन. विपुल घरात 40+ खेळाडू आपण पाहतोय. यावेळेस गणमागवा सज्ज होतील. फटका सुरेख आणि कॅपमध्ये फटका आलाय आणि यावेळेस टर्निंग पॉइंट की फॅक्टर ऋतिकच्या बाजून चौकार. दहिसर संघ सामना विजय झाला कोणीमध्ये यायचा नाही. आपण कॉल करूया. विनिश डिसिप्लिन दाखवायचा आहे. कुठलाही संघ विजय द्या जल्लोष तुम्ही करा परंतु डिसिप्लिनच्या माध्यमातून. येणारे 3 चेंडू बनवायचे. 3-2 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 धावा बनवाव्याच लागतील. उत्तमजी म्हात्रे आपण पाहतोय सामनाचा आनंद घेत आहेत. आमचे मुख्य आयोजक आहेत विशाल दादा सुद्धा पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर सामनाचा आनंद घेत असताना. नक्कीच खूप मेहनत घेतली गेली राजे शिवछत्रपती ग्रुपच्या माध्यमातून. पहिला वर्ष परंतु पहिल्या वर्षामध्ये कहर म्हणलं जाईल असं केलंय. हैदराबादी मध्ये आपण एक डाले सांगतो ना की मौत डाल दी मौत. अशा प्रकारे टुर्नामेंट आहे. अप्रतिम स्पर्धा. येणारे 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा ऋतिक नावाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. चला बेटेगाव संघ स्पीडअप करा प्लीज. 3-2 बेटेगाव की दहिसर की बेटेगाव. विपुल की ऋतिक की विपुल. कोण काजबुल हा सामना. आणि यावेळेस फटका सुरेख खेळला. मितेशला फेक करतो. फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला खेळाडू आले. एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. 2 चेंडू 1 धावाची गरज. परंतु जर दोन्ही चेंडू निर्धाव आल्या तर बेटेगाव संघ विजय होईल.
2 चेंडू 1 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग नक्कीच सरपंच चषक 2022 गाजवला होता ते म्हणजे दैसे संघाने. 3 विकेट बाद झाले दैसे संघाचे. एकही गडी बाजार नाहीये बेटेगाव संघाचा. पाय झाला पाहिजे या सामन्यासाठी. अप्रतिम सामना पाहतो आपण. 2 चेंडू 1 धावांची गरज आणि यावेळेस काय घडलं गेलं पाहू शकाल. चुकी आणि नितेश आणि सामना विजय झाला तर म्हणजे सायकल बेटेगाव संघासाठी 10 झाला पाहिजे. आणि विपुल साठी खास करून 10. विपुलने चांगली गोलंदाजी केली. सामन्यामध्ये रंगत आणली परंतु हा सामना विजय झाला. बॉलिंग आणि दीपेश दादा खूप खूप अभिनंदन. सायकल दहिसर संघ आपण सुपर 8 मध्ये क्वालिफाय होत आहेत. तर आपण ओले मॅन ऑफ द मॅच करू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्युनियर दीपेश पाटील. ज्युनियर या दीपेश पाटील. नक्कीच हे लाईव्ह नक्की तुम्हाला साथ ठरल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम बॅटिंग केली आहे दीपेश या.